आणि त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा कव्हर केली जाते. सर्वाधिक मोठी मागणी असलेली ही वाहिनी की स्कोरर. थँक्यू सो मच. मनापासून आभार व्यक्त करतो संपूर्ण की स्कोरर टीमचं. आणि मॅचच्या दिशेने वळूयात. थँक्यू सो मच. काही सन्मान आम्ही घेतोय मुख्य व्यासपीठावरती. चला कॅमेरामॅन अजिंक्य दादा, आपण मुख्य व्यासपीठावरती मला काही सन्मान आपण घेतोय. मुख्य व्यासपीठावरती बाउंड्री ब्रेकर्सच्या या नावाने आपण जर पाहायला गेलं तर अनेक खेळाडूंना आपल्या वाहिनीच्या माध्यमातून मात्र चर्चेत असणारं नाव दिलावर सरांचा यशोचित सन्मान. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार विजयजी रेटरेकर सर यांचा यशोचित सन्मान आपण करतोय. मायेची आपुलकीची प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. त्यानंतर मुंबईचा शतकवीर आणि 32 शिराळ्याचा मान सन्मान आणि अभिमान आणि पश्चिम महाराष्ट्र ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून ज्या खेळाडूकडे मात्र बघतो असे मयूरजी पन्हाळकर सर यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. मनापासून धन्यवाद. सर्वांचेच आभार व्यक्त करतो आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि मॅचच्या दिशेने वळतो. अक्षय गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल रवीसाठी. पहिलाच बॉल. काय बॉल हाताळलाय. पहिला चेंडू. सन्मान दिलाय रवी बोरगे याने. पुढचा बॉल रवीसाठी. वेगाने टाकलेला बॉल. फलंदाज रवीला पडली भूल. दांडी केली गुल आणि गोलंदाजी पॉवरफुल. अक्षय होता गोलंदाजी मध्ये. काय गोलंदाजी राहिली आहे. पॉवरफुल गोलंदाजी. रवीला समजलंच नाहीये बॉल आला कसा आणि यष्टांना धडकला कसा. क्लीन फोल्ड. अनिकेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इनॅट नंबर 3 मध्ये. चला स्पीडअप करूया मॅचला कारण वेळेचा निर्बंध आहे. बघा वेळ आपण पाहिली तर 4:31 झालेत. आखू टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. टायमिंग झालं नाहीये. बीट केलंय. चांगली गोलंदाजी राहिली अक्षयच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी. खुला टाकलेला बॉल. यॉर्कर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं यावर. 4 चेंडू डॉट आलेत. संघाचं खातं अजूनही ओपन झालेलं नाहीये. उघडलेलं नाहीये. 1 विकेट आतापर्यंत गमावली आहे टीम सर्वे संघाने.
परत एक वेळेला डॉट बॉल. मेडन ओव्हर येईल का हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं आहे. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश केलाय अक्षयच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला चर्चेत असणारा हा गोलंदाज. हो हाई बॉल डॉट आलाय. मेडन ओव्हर. मंगलमूर्ती चषक 2026 मध्ये पहिलं मेडन ओव्हर. काय गोलंदाजी राहिले. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश केलाय अक्षय आखाडे नाव त्याचं. मेडन ओव्हर 1 विकेट प्राप्त केली आहे. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. आग ओखणारी गोलंदाजी सध्याच्या घडीला या मैदानाच्या आतमध्ये त्याने केली आहे. सळवे 11 सळवे संघासमोर आपण पाहिलं तर या गोलंदाजाने पूर्णपणे फलंदाजांना नमवलंय. शुभम कुराडे गोलंदाजीच्या मार्क वरती. मिडल ओव्हर मध्ये मात्र 5 रन गेले गोलंदाजीसाठी. आणि अमर कदम स्ट्रायकनेटला पहिला बॉल आपटलाय, फेकून दिलाय गोशांगी क्षेत्रामध्ये. एक धाव. चला मॅच बॉल आलाय. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. अगदी आपण पाहायला गेलं तर शरीराचा वेध घेतो हा चेंडू. आपण पाहिलं तर एकच धाव धावफलकावरती आली आहे. सिंगल. फटका फसलाय. बॉल उंच पुरा गेलाय. राजेश कुराडे बॉलच्या खाली. ओ माय गॉड. परंतु रिले कॅच पकडणं भरपूर अवघड असतं. कॅच तिथे ड्रॉप झाली आहे. 2 धावा कंप्लीट. टीमची धावसंख्या 3. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. दुसरी ओव्हर आपण बघतोय. मिडल ओव्हर मध्ये शुभम कुराडे गोलंदाजी मार्क वरती. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. पंचाचा इशारा व्हाईट बॉल. विवेक वरपे यांना मात्र पाहतोय आपण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. व्हाईट +1. 2 धावा नक्कीच आल्यात. लेगी पंच शतायू सूर्यवंशी. हाफ ट्रॅकर बॉल. नो बॉलचा इशारा अंपायरचा. धीम्या गतीने टाकलेला बॉल. अमर यांना काही समजत नाहीये. प्रयत्न चालू आहेत परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये. सहा धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचे 2 बॉल. खोलातला बॉल खोदून काढलाय. बॉल अडला जातोय. मिडॉन मध्ये राजेश कुरोडे तैनात आहेत. एकच धाव सिंगल. शेवटचा बॉल. दुसऱ्या षटकातला 7 धावा धावफलकावरती लागल्यात. लो स्कोरिंग मॅच होईल का. प्रत्येकाच्या नजरा या मॅच कडे मात्र पाहायला लागल्यात.
शॉर्ट बॉल फुल केलाय, शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न आणि हा बॉल अगदी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने सीमा पार. शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार. 13 धावा डबल कवरती लागल्यात. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आला. शॉर्टपिच चेंडू होता आणि 6 धावांची मोहर त्याच्यावरती चढवली आहे. राजेश कुराडे गोलंदाजी मार्कवरती पहिल्याच बॉलवरती काठी काढली आहे. दांडी खुल. सनी आला स्ट्राईकला. राजेश यांचा पुढचा बॉल खोडून काढण्याचा प्रयत्न. कॅचेसचा कॉल आहे. ओहो, ओ माय गॉड, व्हॉट अ कॅच. ऑफ प्रतिम अशी कॅच पकडली आहे. जबरदस्त अशी कॅच पकडली आहे. काय कॅच पकडले. कॅच ऑफ द डे. जबरदस्त कॅच. हा ऍक्शन रिप्ले की स्कोरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. फटका तर चांगला होता, परंतु तिथे पाहायला मिळतोय काय घडलंय आणि सेफ आहे. व्हॉट अ कॅच. जजमेंट चांगलाय. ओ युटी आउट. अगदी बाउंड्री लाईनच्या लगत मात्र पकडलेला झेल. काय ऍक्शन रिप्ले. जबरदस्त जबरदस्त कॅच पकडले. कॅच ऑफ द डे. कोण आला त्याचं नाव बघ टी शर्ट वर काय आहे. शुभम नवीन बॅट्समन आलाय. 13 धावा डबल कवरती लागल्यात. 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. पुढचा बॉल चांगला डप्प्यावरती रिलीज करण्याचा यस विकेटचं पतन. चला हिट विकेट झालाय बहुतेक. चला बॅट्समन लगेच जा. सरपंच आहेत का. आणि
फटका फसलाय, काचेचा कॉल. आता मात्र हॅट्रिक झाली आहे या मॅच मध्ये. राजेश कुराडे अप्रतिम गोलंदाजी. सध्याच्या घडीला एक अनुभवी आणि एक ऑलराऊंडर क्रिकेटर म्हणून ज्या गोलंदाजाकडे, ज्या खेळाडूकडे मात्र पाहिलं गेलं, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचा बकासूर या नावाने चर्चेत असणारा हा खेळाडू राजेश कुराडे याने मात्र या स्पर्धेमध्ये घेतली आहे पहिली हॅट्रिक. आजच्या दिवसामध्ये आपल्या नावी करतोय. ही देखील मॅडम ओव्हर येईल का याची देखील चर्चा होईल. आतापर्यंत कुठली धाव आली नाहीये राजेश कुराडे यांच्या गोलंदाजीतून. 4 विकेट आल्यात, एक स्टंपिंगच्या रूपामध्ये आणि 3 हॅट्रिकच्या स्वरूपात. आपण जर पाहायला गेलं तर 4 विकेट आतापर्यंत त्यांनी घेतल्या आहेत. आणि ही देखील मॅडम ओव्हर होईल का. पुढचा बॉल, वेगाने टाकलेला बॉल, ड्राईव्ह केलाय, शुभम जातोय, बॉल पर्यंत पोहोचतोय, पैकी चांगली आहे तिथे. एक धाव सिंगल मात्र नक्कीच आली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शुभम बॉलच्या खाली, विकेटचं पतन. काय गोलंदाजी राहिले, गोलंदाजी आवडली असेल टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एकाच षटकामध्ये 5 विकेट मिळवण्याचा कारनामा आजच्या दिवसामध्ये या गोलंदाजाने मात्र करून दाखवलाय. पाटण तालुक्याचा बकासूर, अर्थातच हा खेळाडू राजेश कुराडे या गोलंदाजाने कारनामा करून दाखवलाय. या मॅच मध्ये 5 विकेट मिळवल्यात. जबरदस्त गोलंदाजी. अठरा बॉल मध्ये 15 करायचे आहेत. 18-15चं समीकरण. आणि त्यानंतर मात्र आणखीन एक महत्वपूर्ण मॅच, विजेता संघ आणि त्यांच्या विरुद्धमध्ये येराड टीम. कॅप्टन आपण येऊन थांबायचंय मुख्य व्यासपीठावरती. विजयासाठी 18 बॉल 15 धावांची गरज आहे. 18 मध्ये 15चं समीकरण.
मॅच दिशेने जाऊयात. लो स्कोरिंग मॅच जरूर आहे, परंतु या सामन्यामध्ये सर्व टीम कमबॅक करेल का? 18 बॉल 15 ची गरज आहे. रवीचा पहिला बॉल, भरतसाठी पहिलाच बॉल, पहिल्या बॉल वरती कॉट बिहाइंड द विकेट. वाह, मी मगाशीच म्हटलं होतं लो स्कोरिंग मॅच आहे आणि या लो स्कोरिंग मॅच मध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही. आणि पहिल्या बॉलवरती रवीने विकेट प्राप्त केली आहे. भरत माघारी गेलाय. लो स्कोरिंग मॅच आहे आणि या मॅच मध्ये सळवेने पहिल्या बॉलवरती कमबॅक केलाय. नवीन बॅट नाही ना, हे जुनी बॅट. शुभम बॉलिंग आहे. आकाश आलाय. आकाश आला इनट नंबर 3 मध्ये दाखल जरूर झालाय. पहिल्या बॉलवरती रवीने विकेट प्राप्त केली आहे. इथून पुढे खेळ कसा राहील? 15 धावांचं टार्गेट कंप्लीट केलं जाईल. लो स्कोरिंग मॅच आहे. पुढचा बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. बघा, आधीच तुमच्याकडे धावा कमी आहेत आणि तुम्ही अतिरिक्त दर धावा दिल्या म्हणजे दुष्काळात 13वा महिना. म्हणजे शेअर मार्केटमध्ये कमवलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमवलं अशी गत झाली. पुढचा बॉल सोडून दिलाय. बघा, पुन्हा तीच चूक. टप्पा चुकतोय. लाईन लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल रवीला. धावा कमी आहेत, त्यात एक्स्ट्रा धावा डोकेदुखी ठरू शकते टीमसाठी. कमबॅक करावं लागेल. हुक करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय. गोशंकी क्षेत्रामध्ये एक धाव. परंतु बॅटिंग करणारी टीम म्हणत असेल धावा येऊ द्या, कशाही येऊ द्या, धावा येणं भरपूर महत्वाचं आहे. 4 धावा धावफलकावरती लागल्या. 2 बॉल आतापर्यंत झाले. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. लोअर फुल टॉस बॉल, ज्युसी फुल टॉस बॉल हवेत आहे. फिल्डर आहे. क्षेत्ररक्षकाला पडली भूल आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुल. बघा, जाळं विणलं होतं परंतु जाळं खराब निघालं. जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होता आकाशला, परंतु फिल्डरची साथ मात्र मिळाली नाहीये. हाई बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच फिनिश. सामना फिनिश केलाय. आकाशच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा विजयी षटकार ठोकून सामन्यामध्ये कमबॅक केलाय. चला, यानंतरची महत्वपूर्ण मॅच. एका बाजूला वाघजाई देवी घोषटवाडी, त्यांच्या विरुद्धमध्ये येराड टीम. भरपूर महत्वाची मॅच. नेक्स्ट मॅच